वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य याच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही समाजसेवकांनी मात्र 2018 मध्येच हा भोंदू असल्याची फेसबुक पोस्ट टाकली होती। आपल्यासोबत ते समाजसेवक आहेत। तर सर काय सांगणार आपण, याआधीच या भोंदूबाबाची पोस्ट फेसबुकवरती व्हायरल केली होती, काय नेमकं म्हणणं होतं आपलं? 2018लाच एक पीडित तरुण आमच्याकडे आलेला आणि आमच्याकडे मागणी करत होता की हा असा हे दोघे भाऊ आहेत आणि यांनी आमचं शोषण केलेलं आहे आणि त्याची तक्रार घ्यायला आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो। पण नंतर त्या मुलाच्या घरातून थोडंसं प्रेशर झालं की आपलं नाव, समाजाचं नाव खराब होईल म्हणून आपण ही तक्रार करू नये। आणि तेव्हा आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना समज दिलेली की असले प्रकार तुम्ही करू नका। आणि तेव्हा आम्ही फेसबुकवरती माध्यमातून लोकांना आम्ही हे करत होतो की हे स्वयंघोषित आहेत, यांचा पुरीचे शंकराचार्य यांचे शिष्य हे म्हणतात स्वतःला, पण यांचा आणि तिकडे काही संबंध नाही। तिकडे आम्ही माहिती घेतली यांच्याविषयी, तर तिकडे यांची काय माहिती नाही आहे, हे स्वतःला स्वयंघोषित सांगतात। यांनी काय केलेलं, आमची वसई हे एक चॅनल बनवलेलं आणि त्या व्हॉट्सअप स्वतःचा नंबर सगळ्यांना देत होते आणि तरुणींना तो नंबर मिळाल्यानंतर अलग अलग तरुणींशी हे बोलत होते त्या माध्यमातून आणि त्यांच्याशी संपर्क साधत होते आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्या तरुणींशी ते बोलून पुढे काय कसं करता येईल, कोणाला कसं मॅनेज करता येईल ते प्रयत्न त्यांचा चालू होता। त्याच्यातून एक दोन पीडित तरुणी आणखी आमच्याकडे आलेल्या, पण स्वतःची बदनामी नको म्हणून त्यांनी हे केलं। ह्या ज्या पीडित महिला आहेत, जो परवा दिवशी एफ आय आर झालेला आहे, ह्या देखील आमच्याकडे 2 महिन्यापूर्वी आलेल्या। यांना मी सांगितलं तुम्हाला जी लागेल ती मदत आम्ही करतो, एफ आय आर करा। थोडे घाबरत होते। परवा दिवशी जो अशोक खरातचा विषय झाला त्याच्यानंतर थोडीशी त्यांना हिंमत आली आणि त्यांनी येऊन हा एफ आय आर केला। यांनी आम्हाला सांगितलेलं की माझ्या मुलांना, माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी यांनी दिलेली आणि या पीडितेवर यांनी बलात्कार केलेला, असं त्यांनी आम्हाला स्वतः सांगितलं होतं। आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आणि या माध्यमातून आम्ही आणखीन पण काही पीडित महिला आहेत त्यांना आवाहन करतो तुमच्यातून की तुम्ही या पोलीस स्टेशनला जी लागेल ती मदत करू आणि एफ आय आर करू आणि यांच्यावरती कडक कायदेशीर जी होईल ती शिक्षा आपण यांना नक्की करायचा प्रयत्न करू। काय नेमकं यांचं बॅकग्राऊंड आहे, वसईमध्ये कशा पद्धतीने वावरत होते, आपण यांना याआधी देखील फॉलोअप घेतला होता, परंतु पोलीस प्रशासनाकडे आपण काय आवाज उठवला होता? नाही, पोलीस प्रशासनाकडे आम्ही गेलेलो, तक्रार झाली नाही, कारण तक्रार जे होते त्यांनी माघार घेतली त्यांच्या कुटुंबियांनी, म्हणून तक्रार झाली नाही। बाकी हे कसं करत होते, समजा आता एखादा धंदा करतोय, एखाद्याचं लग्न जमत नाही आहे, तर तुझं लग्न जमत नाही, वय होत चालला आहे, तर तुझी अमुक शांती केली पाहिजे, 30,000 दे, 40,000 दे, 50,000 दे, हे धर्माच्या नावाखाली, म्हणजे आपण बोलतो ना एखाद्याच्या डोक्यावरती रिव्हॉल्वर लावून आपण त्याच्याकडून खंडणी मागणे आणि हे धर्माच्या नावाखाली घाबरवून एखाद्याकडून खंडणी काढायचे, हे काम करत होते। आणि हे करून आणि हे आम्ही तेव्हा जाऊन त्यांना सांगितलेलं की हे सगळं बंद करा। आणि हे करून वसई, आमच्या वसईचं नाव यांनी खराब केलं आहे बाहेरून येऊन। आणि हे आमच्या वसई नावाचं एक चालवत होते फेसबुक पेज आणि व्हॉट्सअप चॅनल, आणि तिकडून हे अलग अलग महिलांशी संपर्क साधत होते आणि हे सगळ्या महिलांना त्रास द्यायचं काम यांचं 2018 किंवा त्याच्या अगोदरपासूनही चालू आहे। पण 18ला आमच्या समजण्यामध्ये आलं, आम्ही तेव्हा आवाज उठवलेला सोशल मीडियावर, तेव्हा आम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती सगळ्या ठिकाणी टाकलेलं की हे असे भोंदूबाबा आहेत आणि यांच्यापासून लांब राहावे। किती जण आहेत असे, यांचं कितीचं रॅकेट आहे? नाही, हे दोघं तर आहेत, आणखीन यांना पाठीमागे यांच्या सपोर्ट करणारे काही यांचे 5-7 पाठीराखे आहेत टोटल। बाकी जास्त आम्हाला यांच्याविषयी काही माहिती नाही आहे, पण जेवढी माहिती होती तेवढी आम्ही तुम्हाला दिली। पोलिसांनी अजून त्यांना पकडलेलं नाही, गुन्हा देखील दाखल झालेला आहे, परंतु अद्यापही त्यांना अजून पकडण्यात आले, काय म्हणणं आहे आपलं? हे फरार झालेले आहेत असं मी वाचलं, एबीपी माझ्याची बातमी आज ऐकली, ते फरार झालेले आहेत। पोलीस पकडतील, किती दिवस फरार राहणार, आज उद्या 2 दिवसात 4 दिवसात नक्की पकडतील। आणि पीडित महिलेने जी तक्रार केलेली आहे त्या हिशोबाने त्यांच्यावर 100% कायदेशीर कारवाई होईल। बाकी कोण असतील महिला त्यांना पण मी आवाहन करतो, तुम्ही या आणि आपण एफ आय आर करू आणि यांच्यावर अजून कडक कायदेशीर कशी कारवाई करतील ते नक्की बघू। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर हे होते समाजसेवक भूपेश पाटील यांनी मात्र 2018 मध्येच या भोंदूबाबाची पोस्ट जी आहे फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियावरती व्हायरल केली होती की हे भोंदूबाबा आहे, त्यांच्या कुठेही आमिषाला बळी पडू नये अशी पोस्ट देखील टाकण्यात आली होती। परंतु या ठिकाणी कोणताही पीडित व्यक्ती हा समोर येऊन पोलिसात तक्रार देत नसल्यामुळे हे प्रकरण रखडत गेलं आणि त्यानंतर या महिलेने धाडस करून अशोक खरात याच्या प्रकरण बघून या महिलेने धाडस करून या आरोपी भोंदूबाबा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु अद्यापही पोलिसांनी या आरोपीला पकडलं नसल्यामुळे आता पोलीस यावरती काय कारवाई करणार, कारण यामध्ये पुणे पोलीस आणि वसई पोलीस या संयुक्त विद्यमाने या आरोपीचा शोध घेत आहेत, परंतु अद्यापही आरोपी हा फरार आहे। त्यामुळे आता या भोंदूबाबाला पकडल्यानंतर यामध्ये अजून किती पीडित आहेत हे मात्र समोर येणार आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, वसई।